हॅलो आई, ऐकलंस का? माझ्या मोठ्या जाऊबाईने 4,000ची साडी घेतली आहे. त्यावर कामिनी ताई म्हणाल्या, खूप ऐश चालू आहे तुझ्या जाऊबाईची. सर्व घर खर्च तर तुझा नवरा करतो. मग काय, ती 4,000ची साडी घेणारच ना? हो आई, तू बरोबर बोलतेस. घरातील सर्व खर्च, अगदी किराणा सामानापासून सर्व खर्च माझा नवरा करतो. आणि माझी जाऊबाई दिराने कमावलेले पैसे अशीच कुठेही खर्च करण्यासाठी वापरते. कंटाळा आलाही मला या सर्व गोष्टींचा. माधुरी, मी केव्हापासून सांगते आहे की तुम्ही दोघे वेगळे राहा. पण तू एक आहेस जी माझं ऐकतच नाहीस. माझी जाऊबाई चांगली आहे, मला खूप मदत होते, असंच तुझं चालू असतं. वाई, लगेच वेगळं कसं होणार? तुला तर माहीतच आहे माझ्या नवऱ्याला या घराचा किती लळा आहे. त्याचं पूर्ण बालपण या घरात गेलं आहे. त्यामुळे तो हे घर सोडायला तयार नाही. बाळा, जावई बापू घर सोडायला तयार नाहीत तर तू एक काम कर. त्याच घराचे 2 भाग करून घे. एका भागात तुम्ही राहा आणि एका भागात तुझा धीर आणि जाऊबाई राहतील. असं केल्याने जावयांना सुद्धा घरातच राहायला मिळेल आणि तुझा वेगळा संसार होईल. हो आई, मी आजच ह्यांच्याजवळ बोलून घेते. चल, फोन ठेवते मी. जाऊबाई किचन मध्ये जेवण बनवत आहेत, मी त्यांना मदत करते. रात्रीचं जेवण झाल्यानंतर माधुरी आणि राहुल त्यांच्या खोलीत झोपायला गेले. तेव्हा माधुरीने हळूच विषय काढला. वहिनीने खूप छान 4,000ची साडी घेतली आहे. त्यावर राहुल म्हणाला, मग तू सुद्धा 5,000ची साडी घे ना, मी तुला 5,000 रुपये देतो. राहुलच्या अशा बोलण्यावर माधुरी वैतागून म्हणते, मला आता साडी वगैरे काही नको. मला एकत्र राहण्याचाच कंटाळा आला आहे. कोणतीही वस्तू सर्वात अगोदर वहिनी घेतात आणि त्यानंतर तीच वस्तू तू मला घेतोस. घरात जेवणामध्ये कोणती भाजी बनवायची ही गोष्ट सुद्धा वहिनी सांगतात. मग या घरात माझी काय किंमत आहे? त्या दिवसापासून माधुरी राहुल सोबत अबोला धरून राहते. राहुल माधुरीचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण माधुरीचा अबोला काही केला जात नाही. म्हटल्यावर राहुल माधुरीच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या दादा वहिनीला सांगतो, आता आपली लग्न झाली आहेत, पुढे आपल्याला मुलं होतील, मग मुलांचा खर्च वाढेल. त्यानंतर आपल्या घरात खर्चांवरून कुरकुर चालू होऊ शकते. त्यामुळे आत्ताच आपण या घराचे 2 भाग करून वेगळे राहायला सुरुवात करूया का? राहुलच्या अशा बोलण्यावर त्याचा दादा आणि वहिनी म्हणतात, राहुल, आम्हाला काहीच अडचण नाही, पण तुझ्या आणि माधुरीच्या मनात जर याविषयी शंका असेल तर आपण गोडीने वेगळं राहूया. पुढे त्याच घराच्या मधोमध भिंत बांधून 2 भावांचे संसार वेगळे थाटले जातात. माधुरीच्या मनासारखे झाल्यामुळे माधुरी खूप आनंदात होती. आता तिला वाटेल तसं ती जगत होती. अशातच आपली मुलगी वेगळी राहते म्हटल्यावर माधुरीच्या आईचे तिच्याकडे येणे वाढले. असेच मजेत जीवत जात असताना अचानक एक दिवस त्यांच्या घरासमोर टेम्पो आला. टेम्पोच्या आवाजाने माधुरी बाहेर पाहू लागली तर तो टेम्पो त्यांच्याच घरासमोर थांबला आणि त्यातील 4 लोकांनी एक वॉशिंग मशीन बाहेर काढून ती मशीन जाऊबाईच्या घरात घेऊन गेले. जाऊबाईंनी वॉशिंग मशीन घेतली आहे म्हटल्याबरोबर माधुरीने लगेच आपल्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई, माझ्या जाऊबाईने नवीन वॉशिंग मशीन घेतली आहे. अगं, मग तू जावयांना फोन करून सांग, हाताने कपडे धुवून तुला सुद्धा त्रास होतो, मग ते तुझ्यासाठी देखील लगेच वॉशिंग मशीन घेऊन येतील. आईने सांगितल्याप्रमाणे माधुरीने लगेच राहुलला फोन करून वॉशिंग मशीन आणायला सांगितले. राहुलने विचार केला, पावसाळ्यामध्ये कपडे सुकवण्यासाठी खूप वेळ लागतो. मशीनमध्ये कपडे धुतले तर ते अर्धवट सुकून निघतात. असा विचार करून त्याने लगेच त्या दिवशी ऑनलाईन एक वॉशिंग मशीन बुक केली. 2 दिवसांनी मशीन आल्यावर माधुरी खूप खुश झाली. पुढेच अशीच कोणती ना कोणती गोष्ट माधुरी मागत असायची आणि राहुल ती गोष्ट तिच्यासाठी घेऊन यायचा. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण एक दिवशी माधुरीची आई माधुरीकडे राहायला आली होती. तेव्हा माधुरी आईला म्हणाली, आई, बघ आता कसं मोकळं वाटतंय. कधी काहीही खाता येतं, काहीही घेता येतं, कुठेही जाता येतं. आता कसा मी राणीसारखा संसार करते असं वाटतंय. हो ग माधुरी, मला सुद्धा आता तुझ्याकडे कधीही येता येतं, नाहीतर आधी तुझी जाऊबाई असल्यामुळे मला अवघडल्यासारखं व्हायचं. तेवढ्यात माधुरीची जाऊबाई माधुरीकडे आली आणि म्हणाली, माधुरी, हा बघ, मी राणीहार बनवला आहे. तो राणीहार माधुरीने हातात घेताच तिचे डोळे विस्पारले. काही क्षण स्तब्ध राहिलेली माधुरी म्हणाली, बरं आहे जाऊबाई, तुमचा नवरा सरकारी नोकरी करतो म्हटल्यावर तुम्हाला अशा गोष्टी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? माधुरीच्या अशा बोलण्यावर तिची जाऊबाई म्हणाली, अगं माधुरी, राहुल भाऊ प्रायव्हेट नोकरी करत असले तरी त्यांचा पगार माझ्या नवऱ्याच्या पगारापेक्षा जास्त आहे. फरक फक्त एवढाच आहे की मी काटकसर करून पैसे जमा करते.
त्या पैशातूनच मी अशा वस्तू घेते. एवढं बोलून माधुरीचे जाऊबाई निघून जाते. त्यावेळी माधुरी लगेच आईला म्हणते, आई, वेगळं राहून मला वाटलं होतं मी राणीसारखी राहते, पण इथे तर बघ ती राणीसारखी राहतेय. राणीहार किती मस्त केलाय. माझा नवरा जास्त कमवतो तरी मला अशा गोष्टी नाही घेता येत. त्यावर माधुरीची आई लगेच माधुरीला म्हणते, तू जावयांना फोन करून तुला देखील राणीहार आणायला सांग. हा आई, असं म्हणत माधुरी लगेच राहुलला कॉल करते. हॅलो राहुल, ऐका ना, जाऊबाईंनी सोन्याचा राणीहार बनवला आहे, मला पण हवा आहे. त्यावर राहुल म्हणाला, आता वेगळी झाली आहेस ना, तरी पण का प्रत्येक वेळी बरोबरी करतेस? ठेव फोन. आधीच राहुल दादा आणि वहिनीपासून वेगळा झाल्यामुळे खूप दुःखी होता आणि त्यात सततची माधुरीची मागणी पाहून तो अजूनच वैतागला होता. राहुलने फोन ठेवताच लगेच माधुरीची आई लगेच म्हणाली, काय बोलले जावई बापू? त्यावर माधुरी म्हणाली, आई, ते सरळ सरळ नाही बनवणार असे बोलतात. आधी तर जाऊबाईंनी काही आणले आणि मी म्हणाले की मलाही हवे, मग ती छोटी वस्तू असो किंवा मोठी, संध्याकाळपर्यंत लगेच घरी यायची. पण आता तर सरळ सरळ म्हणतात की आता वेगळी झाली आहेस तरी तुलना का करत आहेस? पण मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, ते काही नाही, तू काहीही कर, मला आजच्या आज राणीहार हवा आहे. जर तू आज येताना राणीहार घेऊन आला नाहीस तर मी तुला घरात घेणार नाही. बरं केलंस, आज तू खऱ्या अर्थाने माझी मुलगी शोभत आहेस. आई, तुझ्याकडूनच मी या सर्व गोष्टी शिकत आली आहे. इकडे माय लेकी एकमेकींची स्तुती करत होत्या, पण तिकडे ऑफिसमध्ये अगोदरच कामाचं टेन्शन होतं. त्यात माधुरीच्या अशा बोलण्याने राहुलला अधिकच टेन्शन आलं. त्यामुळे त्याचे ऑफिसमधल्या कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. राहुलची अशी गोंधळलेली अवस्था पाहून त्याचा ऑफिसमधील मित्र कैलास म्हणाला, अरे राहुल, काही प्रॉब्लेम आहे का? तू आज ही अशी काय कामे करतोयस? तुझ्या प्रत्येक कामामध्ये चुकी आढळत आहे. तू केलेलं काम असेच जर बॉस समोर गेलं ना, तर ते तुला म्हणतील तू उद्यापासून ऑफिसला येऊ नकोस. राहुल, आपण अकाउंट डिपार्टमेंट सांभाळतो. या डिपार्टमेंटमध्ये अगदी काळजीपूर्वक काम करावे लागते. इथे आल्यानंतर घरची कामे, घरचं टेन्शन बाहेर ठेवून काम करावं लागतं. पण तू तसे करताना दिसत नाहीस, म्हणूनच तुझ्या कामामध्ये आज चुका आढळत आहेत. यापूर्वी तुझ्याकडून अशी चूक आजपर्यंत कधीच घडलेली नाही. मित्राचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राहुलला थोडे वाईट वाटले. म्हणून राहुल कैलासला कॅन्टीन मध्ये घेऊन गेला आणि त्याने आपल्या मनातील गोष्ट कैलासला सांगितली. एवढंच नाही तर या अगोदर सुद्धा त्याची बायको कशी हट्ट करायची आणि तिचं हट्ट त्याने कसे पूर्ण केले आहेत हे देखील सांगितले. परंतु हे सांगत असताना राहुल हे गोष्ट सांगायला विसरला नाही की या सर्व गोष्टी तिच्या डोक्यात माधुरीची आई म्हणजेच त्याच्या सासूबाई भरत असतात. आता कैलासला पूर्ण गोष्ट लक्षात आली. म्हणून त्याने राहुलला एक प्रश्न केला की तुझ्या सासूबाई आता तुझ्याच घरी आहेत का? राहुलने हो असे उत्तर दिले. त्यावर कैलास म्हणाला, मग तू एक काम कर, आज तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. तू तुझ्या घरी जाऊ नकोस. तशीही माझी बायको डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेल्यामुळे मी घरी एकटाच आहे. राहुल म्हणाला, याने काय होईल? कैलास म्हणाला, अरे मी सांगतोय ना तसं कर. संध्याकाळ होताच माधुरी दरवाजामध्ये उभी राहून राहुलची वाट बघू लागली. बघता बघता संध्याकाळची रात्र झाली, पण राहुल काही घरी आला नाही. माधुरी त्याच्या फोनवर फोन करू लागली तर त्याचा मोबाईल बंद येत होता. राहुल बरोबर बोलणं न झाल्यामुळे माधुरी कासावीस होऊ लागली. तिची आई तिला समजावत होती की जावयांच्या मोबाईलची चार्जिंग संपली असेल, ते कोणत्या तरी कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेले असतील आणि उशीर झाल्यामुळे तिकडेच थांबले असतील. पण आईने कितीही सांगितले तरी माधुरीच्या मनात आता सारखे तेच वाक्य येत होते, जर तू राणीहार घेऊन आला नाहीस तर घरी येऊ नकोस, आणि आलास तरी मी तुला घरात घेणार नाही. आपण असं बोलल्यामुळे राहुलने खरंच मनाला लावून घेतलं असेल का? त्यामुळेच तर तो घरी आला नसेल का? जर तो घरी आला नाही मग तो कुठे गेला असेल? रात्रभर तो कुठे थांबेल? असे विविध प्रश्न माधुरीच्या डोक्यात येत असल्या कारणाने तिला झोप लागत नव्हती. यात भर म्हणून की काय, सकाळीच कोणीतरी बातमी पसरवली की रात्री हायवेवर एका माणसाला कोणत्या तरी गाडीने धडक दिली आणि तो गाडीवाला निघून गेला. ज्या माणसाला धडक लागली त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. तो रात्रभर तिथेच पडून होता. पहाटे पोलिसांची गाडी जात असताना त्यांना ती व्यक्ती दिसली. पोलीस त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत, परंतु त्याची काहीच हालचाल नाही. अजूनही त्या माणसाची ओळख पटलेली नाही. ही बातमी ऐकल्याबरोबर माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडू लागली, विचार करू लागली, तो माझा राहुल तर नसेल ना? मी काय बोलून गेले आणि आता माझ्या कानावर काय ऐकायला येत आहे? माधुरी रडतच आपल्या दिराकडे गेली आणि म्हणाली, माझ्या राहुलला काही झालं नसेल. भाऊ, तुम्ही जाऊन त्याला घेऊन या.
त्याला म्हणावं, तू माझ्यासाठी काहीही आणले नाहीस तरी चालेल, पण तू घरी ये. हे सर्व ऐकून माधुरीचा दीर आणि तिची जाऊबाई दोघेही गोंधळात पडले. माधुरी अशी का बोलत आहे त्यांना काहीच समजत नव्हते. तेव्हा माधुरीची आई तिच्या जाऊबाईंना म्हणाली, तुम्ही काल राणीहार दाखवायला आला होतात. तो राणीहार पाहिल्याबरोबर हिने लगेच जावयांना फोन करून सांगितले की मला सुद्धा तसाच राणीहार घेऊन या, नाहीतर घरी येऊ नका. जावई बापू तेव्हापासून घरी आलेच नाहीत आणि आता कानावर वेगवेगळ्या वाईट बातम्या येत आहेत. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर माधुरी आपल्या आईवर चिडून म्हणाली, आई, हे सर्व तुझ्यामुळेच घडत आहे. तूच मला म्हणालीस की लगेच जावयांना फोन करून राणीहार आणायला सांग, नाहीतर मी फोन केलाच नसता. तुझे ऐकले नसते तर बरे झाले असते. आज माझा राहुल माझ्या समोर असता. माझ्या राहुलला काहीच झाले नसेल, तो अगदी सुखरूप असेल. पण ही वेळ फक्त तुझ्यामुळे आली आहे. सर्व गोष्टींचा दोष आपल्यावर आल्यामुळे माधुरीची आई तिच्यावर ओरडत म्हणाली, अगं, मी काहीही सांगेन पण तुला अक्कल नाही का? जावयांचा सर्वात जास्त पगार कोण उधळतो? त्या दोघींमध्येच वाद सुरू झाला. तेव्हा मध्येच माधुरीचा दीर म्हणाला, उगाच तुम्ही दोघे भांडू नका. मी जाऊन राहुल कुठे आहे, तो कसा आहे ते पाहतो आणि त्याला घरी घेऊन येतो. एवढं बोलून राहुलचा दादा घराबाहेर पडला. रस्त्यात त्याला राहुलचा मित्र कैलास भेटला. कैलास दिसल्याबरोबर राहुलच्या दादाने त्याच्याकडे कैलासची चौकशी केली. त्यावेळी कैलासने घडलेला सर्व प्रकार राहुलच्या दादाला सांगितला आणि हे देखील सांगितलं की ती अपघाताची बातमी खोटी आहे. ते मीच माझ्या एका मित्राला मुद्दाम तुमच्या परिसरात पसरवायला सांगितली होती. मग कैलास राहुलच्या दादाला आपल्या घरी घेऊन गेला. तेथे राहुलच्या दादाने राहुलला घरी जे जे काही घडले ते सांगितले आणि म्हणाला की माधुरीला आता समजले आहे की या सर्व गोष्टींमध्ये तिचीच चुकी आहे. भले ती तिच्या आईच्या ऐकून वागत होती, पण त्या गोष्टीची सुद्धा तिला जाणीव झाली आहे. त्यामुळे तू घरी चल. राहुल दादाच्या गाडीवर बसून घरी आला. राहुलला समोर पाहिल्याबरोबर माधुरी धावत जाऊन त्याला मिठी मारत म्हणाली, मला माहित होतं माझ्या राहुलला काहीच होणार नाही. राहुल, तुला कुठे लागले तर नाही ना? मी माझ्या आईच्या बोलण्यात येऊन चुकीची वागत होते, पण मी आता अजिबात तशी वागणार नाही आणि तुला त्रासही देणार नाही. मी माझ्या आईला घरातून हकलून दिली आहे आणि तिला सांगितलं आहे की तू पुन्हा कधीच माझ्या घराची पायरी चढू नकोस, कारण तिच्यामुळे आज आपला संसार उद्ध्वस्त झाला असता. यावर राहुल फक्त एवढंच म्हणाला, तुझी चूक तुझ्या लक्षात आली आहे ना? बस, मला फक्त एवढंच अपेक्षित होतं. तुझी आई या घरात आली काय किंवा नाही आली काय त्याने काही फरक पडत नाही. संसाराला घरात असलेल्या बाईने आकार देऊन योग्य पद्धतीने चालवायचं असतो. म्हणूनच घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्या कमरेला असतात. हीच गोष्ट तुला आजपर्यंत समजत नव्हती, पण ती गोष्ट तुला समजली यातच खूप काही आले. आता माधुरी प्रत्येक दिवसाचा खर्च लिहून ठेवते आणि 15 दिवसानंतर राहुल बरोबर बसून कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च झाला आणि आपले अनावश्यक पैसे कुठे खर्च होतात याचा विचार करून ते आपल्याला कसे कमी करता येतील याचा विचार करतात. म्हणूनच जावेप्रमाणे आता माधुरीच्या संसारात देखील सुखाचे दिवस आले आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, माधुरी आणि राहुलचा संसार सुखी करण्यासाठी राहुलचा मित्र कैलासने जे काही केलं त्याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.